नंदा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण लिंबू मिरची बनवणार आहोत। लिंबू मिरचीचं साहित्य बघणार आहोत। मिरची आपण इथे 250 ग्राम घेतलेली आहे आणि ही पोपटी मिरची अशी बघून घ्यायची आहे, लांब। तिखटवाली मिरची घ्यायची नाही, ही मिरची तिखट नाही। 250 ग्राम मिरची घेतलेली आहे। लसूण घेतलेला आहे 2 गड्डे, 1.5 चमचा जिरे घेतलेले आहेत, अर्धा चमचा मेथी दाणा घेतलेला आहे, अर्धा चमचा मोहरी दाणा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि 1 लिंबू घेतलेला आहे। हे आपलं साहित्य आहे। 4 चमचे तेल घातलेलं आहे। त्या तेलामध्ये चांगली मोहरी आणि मेथी दाणा टाकायचा आहे। मोहरी चांगली फुटली की आपण मग त्याच्यामध्ये जिरे घालणार आहोत। मोहरी चांगली तडतडू द्यायची। मोहरी चांगली फुटू द्यायची, नंतरच आपण त्याच्यात जिरे घालणार आहोत। आता आपण त्याच्यात जिरे घालणार आहोत। त्याच्यात जिरे घालायचे 1.5 चमचा आणि लसूण ठेचून घेतलेला आहे, तो लसूण ठेचून घेतलेला त्याच्यात घालायचा आहे। आणि चांगला लसूण आणि परतवून घ्यायचा आहे। चांगला लसूण परतवून झाला की मगच आपण त्याच्यात मिरची घालणार आहोत। त्याच्या अगोदर बघा, लसूण थोडा असा भाजून घ्यायचा आहे। हे मसाले चांगले भाजले की मग त्याच्यात आपण मिरची घालणार आहोत। ही मिरची आपण डाळ भातासोबत खूप टेस्टी लागते, करून बघा, तुम्हालाही आवडेल। जास्त लसूण आपल्याला लाल करायचा नाही आहे, मग आपण याच्यात मिरची घालायची आहे। मिरची तुकडे करून घेतलेले आहे। तुम्हाला हवे तेवढे छोटे मोठे तुकडे करू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे। नंतर त्याच्यामध्ये अशी चांगली मिरची परतवून घ्यायची आहे। एक मिनिट मिरची परतवून झाली की मग त्याच्यामध्ये आपण हळद आणि मीठ घालणार आहोत। 1 मिनिट अशी मिरची चांगली परतवून घ्यायची। ही मिरची जास्त तिखट नसते, त्यामुळे टेस्टी लागते। आपण लोणचं खातो तसाच प्रकार आहे हा, पण ही कशी झटपट होणारी मिरची आहे। हे तुम्ही कधीही बनवून करून पण ठेवू शकता तुम्ही आणि कधीही खाऊ शकता। आता आपली 2 मिनिटं मिरची परतून झालेली आहे। त्याच्यात आपल्याला लिंबू आणि हळद घालायची आहे। आता आपण लिंबू आणि हळद याच्यात घातलेले आहे। लिंबू आणि हळद थोडंसं असं परतवून घ्यायचं आहे। लिंबू आणि हळद परतवून झाली की आपण त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत। आता आपण याच्यात 1 चमचा मीठ घातलेला आहे, तर मी 1.5 चमचा याच्यात मीठ घालणार आहे, कारण लिंबू मिरचीला मीठ बरोबर असेल तर त्याचा तिखटपणा व आंबटपणा चांगला राहतो। 1.5 चमचा मीठ घालायचं आहे। आपल्या कुठल्याही नाश्त्याच्या चमच्याने तुम्ही घालू शकता।
तुमच्या आवडीप्रमाणे मिरचीचे तुकडे करू शकता. मिरची अशी परतवून झाली की त्याच्यात आपण एवढी वाटी पाणी घालायचं आहे. एवढी वाटी पाणी घातलं की आपण तिला झाकून ठेवायचं आहे. झाकून मंद आचेवरती ही मिरची शिजवून द्यायची आहे. आता आपली ही मिरची झालेली आहे. बघू शकता तुम्ही. असं मिरचीमध्ये थोडंसं पाणी ठेवायचं आहे. पूर्ण मिरचीला कोरडी करायची नाही. थोडंसं पाणी त्याच्यात राहिलं पाहिजे. आणि नंतर त्याच्यावर आपण थोडंसं खोबऱ्याचा खीस घालणार आहोत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही खीस घालू शकता. नाही घातला तरी चालेल. प्रत्येकाच्या आवडीनुसार. नाही खीस घातला तरी चालतो, पण मला आवडतो म्हणून मी घालते. थोडासा मिरचीवरती हा खीस घातला तर मिरचीला चव पण चांगली येते आणि दिसायला पण छान दिसते. म्हणून मी थोडासा खोबऱ्याचा खीस घातलेला आहे. आणि मिरचीमध्ये थोडंसं पाणी ठेवायचं आहे. पूर्ण मिरची कोरडी करायची नाही आणि मगच तो गॅस बंद करायचा आहे. मग आपली ही मिरची बनवून झालेली आहे. तुम्ही करून बघा, खाऊन बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि तुम्हाला जर आवडला माझा हा पदार्थ, माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.